नमस्कार मित्रमंडळींनो, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच की NPS संदर्भात 24 ऑगस्ट 2026 पर्यंत आता अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत आणि यामध्ये बघितलं आपण तर महाराष्ट्रातील शिक्षकांना यामध्ये मोठा आता दिलासा देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे, तसेच PFRDAकडून NPS संदर्भातील काही बदल जे आहेत आणि तसेच निवृत्तीच्या वेळी पैसे काढण्याच्या नियमाबाबतचा महत्त्वाचा टॅक्स हा मुद्दा जो आहे तो यांचा मध्ये समावेश आहे. तर या संपूर्ण अपडेटबद्दल आपण अगदी सोप्या भाषेमध्ये हा सगळे जे पॉईंट आहेत ते समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मंडळींनो शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिल्या अपडेटमध्ये जर बघितलं, ओके, तर इथं तुम्हाला दिसून येईल की महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 3 प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि या शिक्षकांनी NPS खाते जे आहे ते उघडण्यास नकार दिलेला होता. आणि या नंतर झालं काय, तर जुलै 2022 पासून त्यांचे जे वेतन आहे ते रोखण्यात आलेले होते. मात्र या कारवाई विरोधात संबंधित शिक्षकांनी न्यायालयात धावसुद्धा घेतली आणि या न्यायालयाने नेमके यामध्ये म्हटलं काय, तर इथे बघितलं आपण तर इथे दिसून येतं की मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणीसुद्धा केली. तसेच न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवताना असेही सांगितले की 19 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयामध्ये NPS ही शिक्षकांसाठी सक्तीची असल्याचे स्पष्टपणे यामध्ये नमूद केलेले नाही आहे. त्यामुळे NPS खाते उघडले नाही म्हणून शिक्षकांची वेतन रोखण्याची तरतूद नाही आहे, असे न्यायालयाने स्पष्टसुद्धा केलेले आहे. ओके, तसेच या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब जी आहे ती न्यायालयासमोर आलेली आहे, ती म्हणजेच की 22 डिसेंबर 2021 रोजी शिक्षण आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना सुद्धा दिलेल्या होत्या की NPS न स्वीकारणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखू नये आणि किंवा त्यांच्या वेतनात कपातसुद्धा करू नये. मात्र त्यानंतरही या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले आणि न्यायालयाने प्रशासनाची ही कारवाई योग्य नसल्याचे सुद्धा स्पष्ट केले. तसेच आता यामध्ये जर आपण महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर अनुच्छेद 21चा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यामध्ये न्यायालयाने असे सुद्धा म्हटलेले आहे की एखाद्या व्यक्तीने आपली सेवा बजावलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे वेतन रोखले जाते तर त्याचा परिणाम त्याच्या उपजीविकेच्या अधिकारावर होतो आणि हा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचे वेतन रोखण्याची कारवाई न्यायालयाने मनमानी असल्याचे सुद्धा यामध्ये म्हटलेले आहे. म्हणजे एकंदरीत शिक्षकांच्या बाजूने हा जो न्याय होता तो करण्यात आलेला आहे. ओके, तसेच आता यामध्ये आता या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा जर भाग बघितला आपण तर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना असा सुद्धा आदेश दिलेला आहे की थकीत वेतन 10 दिवसांच्या आत संबंधित शिक्षकांना देण्यात यावे. इतकेच नाही तर जुलै 2022 पासून प्रत्यक्ष पैसे देण्यात येईपर्यंतच्या कालावधीसाठी 12% व्याजही त्यांना द्यावे लागणार आहे. म्हणजेच की या 3 शिक्षकांसाठी हा जो निर्णय आहे तो मोठा दिलासा देणारा ठरलेला आहे. ओके, असेही सुद्धा म्हणता येईल. आता आपण पाहूया की महाराष्ट्रातील प्रकरणानंतर हे जे आहे ते देश पातळीवरील NPS अपडेटकडे आपण थोडंसं बघून घेऊया. ओके, आता NPSचे नियमन करणाऱ्या PFRDA म्हणजेच की पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी कडूनही आता काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत आणि बदल आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहेत. आता हे आपण बदल जर बघितले एक एक पॉईंट वाईज तर 18 ऑगस्ट 2026 रोजी PFRDA कडून NPS श्रमिक म्हणजेच की प्लॅटफॉर्म सर्व्हिस पार्टनर मॉडेल संदर्भात महत्त्वाची आता अपडेट आलेली आहे आणि या मॉडेलचा उद्देश जर बघितला तर गिग आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेतील काम करणाऱ्या कामगारांना NPSशी जोडणे हा उद्देश आहे आणि यासाठी नवीन NPS खाते उघडणाऱ्या पात्र व्यक्तींसाठी प्रति नवीन खाते ₹100 प्रोत्साहन लाभ देण्यात आलेला आहे. हा जो लाभ आहे तो आर्थिक वर्ष 2026-27 साठी वाढवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात आलेल्या नोंदणींना हा लाभ लागू राहणार आहे. ओके, आता NPSमध्ये पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांसाठी आणखीन एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ओके, ती म्हणजेच की PFRDAने NPS कॉन्ट्रीब्युशन संदर्भातील सेम डे इन्व्हेस्टमेंटसाठीची कट ऑफ टाईम बदललेली आहे. आता पूर्वीची जी वेळ होती ती सकाळी 11 वाजेपर्यंत होती, ती आता दुपारी 1:30 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजेच की 1:30 म्हणजेच 1:30 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. हा जो बदल आहे तो 4 ऑगस्ट 2026 रोजी PFRDA परिपत्रकात नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजेच की NPS कॉन्ट्रीब्युशन ट्रस्टी बँक कडे संबंधित वेळेत प्राप्त झाल्यास त्याच दिवशीच्या गुंतवणुकीसाठी पात्र होण्याची संधी आता वाढलेली आहे. ओके,
आता आपण महत्त्वाचा एक पॉईंट समजून घेऊ यामध्ये. NPSमध्ये निवृत्तीच्या वेळी पैसे काढण्याच्या नियमाबाबत एक महत्त्वाचा आता मुद्दा समोर आलेला आहे. तो म्हणजेच की PFRDAच्या नियमांनुसार काही परिस्थितींमध्ये NPSमधील 80% पर्यंत रक्कम एकर कमी काढण्याची परवानगी यामध्ये आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा आहे, तो म्हणजेच की NPSमधून पैसे काढण्याची परवानगी आणि इन्कम टॅक्समध्ये मिळणारी कर सवलत या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इन्कम टॅक्स ॲक्टमधील कलम 10(12)A अंतर्गत सध्या NPSमधून काढलेल्या 60% रकमेपर्यंत करमुक्तीची तरतूद आहे. त्यामुळे आता जर एखाद्या व्यक्तीने नियमानुसार 80% रक्कम एकर कमी काढली तर उर्वरित 20% रकमेच्या कर उपचाराबाबत प्रश्नसुद्धा यामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून NPSमधून मोठी रक्कम काढताना केवळ विड्रॉल लिमिट न पाहता कराचे नियमही समजून घेणे मंडळींनो महत्त्वाचे आहे. ओके, तसेच आता आपण NPS संदर्भातील आणखीन एक मोठी माहिती आहे ती सुद्धा समजून घेऊया. आता PFRDAचे अध्यक्ष S. रामण्णा यांनी भारतातील निवृत्ती उत्पन्नाबाबत महत्त्वाचे सुद्धा निरीक्षण केलेले आहे. त्यांच्या मते भारतातील रिटायरमेंट इन्कम रिप्लेसमेंट रेट सध्या साधारण 35 ते 40% आहे. तर जागतिक पातळीवरील हे प्रमाण जे आहे ते सुमारे 60% असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच की निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी निवृत्तीच्या काळासाठी अधिक बचत करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिलेला आहे. ओके, आता PFRDAने पुढील काही वर्षासाठी मोठे लक्षसुद्धा ठेवलेले आहे. ओके, आपण जर इथे बघितलं तर NPS आणि अटल पेन्शन योजना यांच्या माध्यमातून पुढील 4 ते 5 वर्षात तब्बल 30 कोटी लोकांना पेन्शन कवचाखाली आणण्याचे उद्दिष्ट यामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ओके, आणि यांचा उद्देश जो आहे तो आहे अधिकाधिक नागरिकांना त्यांच्या निवृत्तीच्या काळासाठी आर्थिक सुरक्षा जी आहे ती उपलब्ध करून देणे हा आहे. ओके, तर ही सगळी अपडेट आहे मंडळींनो आजची, आणि आजपर्यंत ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या NPS संदर्भात त्या मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणूनच NPS संदर्भातील 24 ऑगस्ट 2026 पर्यंतची सगळी अपडेट सरकारी कर्मचारी, शिक्षक, गिग वर्कर्स आणि NPSमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचा थकीत वेतन आणि 12% व्याजाचा निर्णयसुद्धा यामध्ये महत्त्वाचा होता. तर दुसरीकडे PFRDAकडून NPS अधिक व्यापक करण्यासाठी ई-श्रमिक कॉन्ट्रीब्युशन कट ऑफ आणि पेन्शन कव्हरेज वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे सुद्धा आता पाऊल उचलले जात आहेत. ओके, तर मंडळींना हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही कमेंटही करू शकता आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.